सर्वांना नमस्कार. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई व इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल IIC अंतर्गत आज आपण स्टार्टअपची इच्छा, अपेक्षा आणि यशाचा मार्ग या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. आज आपण या व्याख्यानासाठी तरुण उद्योजक प्रमोद सुसरे सर यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवले आहे. सर्वप्रथम मी प्राध्यापक महेश बैरड कॉलेजच्या वतीने व IIC कन्व्हेनर, मेंबर व सर्व स्टाफच्या वतीनं आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर शंकर लावरे सर, उपप्राचार्य जिने सर व तसेच उपस्थित असणारे आपण सर्व मान्यवर व विद्यार्थी मित्र. सर्वप्रथम मी प्रमोद सुसरे सर यांचा आपणास परिचय करून देत आहे. प्रमोद सुसरे सर हे एक तरुण उद्योजक आहेत. एक तरुण उद्योजक असून त्यांनी P2S इंटरनॅशनल कंपनी ची स्थापना केली आहे. त्या कंपनीचे फाउंडर आणि CEO आहेत. आज आपण बघतोय की अनेक क्षेत्रात नवीन स्टार्टअप तयार होत आहेत, नवीन उद्योजक तयार होतात. पण आज एक तरुण, तडफदार, जिद्दी, मेहनती आणि इच्छाशक्ती असणारा तरुण आज एक कंपनीचं, एक छोट्याशा स्टार्टअपचं एक मोठ्या वटवृक्षात निर्मिती केली. आपण म्हणतोय ना, जसं युक्तीप्रमाणे म्हणतोय की एवलासा वेलू लावला द्वारी त्याचा वेल गेला गगनावरी. या युक्तीप्रमाणे आज या छोट्याशा स्टार्टअपचं त्यांनी मोठ्या कंपनीमध्ये रूपांतर केले. आज आपण काहीतरी देणं लागतोय, पर्यावरणासाठी आपण काहीतरी देणं लागतोय. व्यवसाय तर सर्वच करताय, उद्योग सर्वजण करताय, पण आज प्रमोद सुसरे सर यांनी पर्यावरणासाठी रक्षण करण्यासाठी, पर्यावरणासाठी पूरक असा व्यवसाय सुरू केला. एक छोटस स्टार्टअप सुरू केलं. त्या स्टार्टअप मधून त्यांनी जे आपण टाकून देतो, फेकून देतो असे वेस्टेज मटेरियल, प्लास्टिक असेल, टायर असतील, याच्यापासून त्यांनी नवीन प्रोडक्ट तयार केले आणि हे प्रोडक्ट आज खूप नावलौकिकास प्राप्त आहेत. आज जर तुम्ही बघितलं की P2S इंटरनॅशनलची सुरुवात एकदम छोट्याशा स्टार्टअप मधून झाली आणि या छोट्याशा स्टार्टअपचं रूपांतर आज कंपनीमध्ये रूपांतरित झालंय. प्रमोद सुसरे सर त्यांच्याकडे बघितलं तर आज एक ते तरुण उद्योजक दिसत आहेत. आज ते उच्च शिक्षित आहेत आणि त्यांनी मेकॅनिकल इंजिनियर ची पदवी संपादन केली आहे. पदवी संपादन केल्यानंतर व्यवसायाच्या मागे नोकरीच्या मागे न लागता त्यांनी स्वतःचा एक छोटासा व्यवसाय सुरू केला आणि त्या व्यवसायामधून आज त्या व्यवसायाचं रूपांतर आज खूप मोठ्या P2S इंटरनॅशनल मध्ये झालंय. त्यांच्याकडे जर बघितलं तर आपणास कळेल की एक तरुण उद्योजक आपल्या समोर आज संवाद साधण्यासाठी उपस्थित आहेत. खूप असे तरुण व्यक्तिमत्व आपण बघितलं असेल, पण त्यांना खूप सारा सपोर्ट मिळतो. त्यांना गॉडफादर असतात, त्यांना वडिलोपार्जित व्यवसाय असतो त्यांचा आणि मग ते त्या व्यवसायातून त्याची पुढे निर्मिती करत असतात, व्यवसाय वाढवत असतात. पण प्रमोद सुसरे सर यांच्याकडे बघितलं तर ते स्वतः एक जिद्दी, मेहनती आणि कुणाची त्यांना सपोर्ट नसताना आज एक तरुण उद्योजक 1 कोटी त्या व्यवसायामधून वर्षाकाठी 1 कोटीची उलाढाल करतोय. हे खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि हे आपल्याला जर सांगितलं कोणी तर एक तरुण उद्योजक 1 कोटी पर्यंत वर्षाकाठी व्यवसाय करतोय तर आपल्याला विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे
की आज आपल्या समोर अशी व्यक्ती आहे की जी एक छोट्याशा स्टार्टअप मधून एक वर्षाकाठी 1 कोटीचा व्यवहार उलाढाल करते. असे आज तरुण तडफदार व्यक्तिमत्व प्रमोद सुसरे सर आपल्या व्याख्यानासाठी आपल्याशी संवाद साधण्यासाठी उपस्थित आहेत. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांची ओळख ही त्यांनी जे P2S इंटरनॅशनल कंपनीची स्थापना केली आणि त्या P2S इंटरनॅशनल कंपनी मधून ते जे वेस्टेज मटेरियल आहे, प्लास्टिक आहे, टायर्स असतील, ह्या टाकाऊ पदार्थापासून टिकाऊ प्रोडक्ट निर्मिती केली आहे आणि हे प्रोडक्ट मी तुम्हाला काही इमेजच्या स्वरूपात, काही व्हिडिओच्या स्वरूपात आपल्या समोर सादर करीत आहे. धन्यवाद. आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज सोनई यांचे मी आभार मानतो की ज्यांनी मला आज संधी दिली की आपल्या विद्यार्थ्यांसमोर माझे मनोगत, माझा स्टार्टअप, माझी सक्सेस स्टोरी मांडण्याची. मी प्रमोद सुसरे, राहणार श्रामपूर तालुक्यातील पडेगाव येथील आहे. मी माझा आता फॅमिली बॅकग्राऊंड हा शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे मला असं जास्त मी कॉलेज वगैरे असं काही जास्त चांगल्या ठिकाणी नाही करू शकलो. बट माझं एज्युकेशन सर्वसामान्य आपल्या 10वी पर्यंत यालाच झालंय आपल्या रयतला. त्यानंतर मी माझं 12वी पर्यंत सायन्स एज्युकेशन मी आपल्या RBNB कॉलेजला कम्प्लीट केलंय श्रामपूरला. त्यानंतर मी 12वी नंतर डिप्लोमा, ऍक्च्युली डिग्रीला ऍडमिशन घ्यायचं होतं, बट घरची परिस्थिती तेवढी चांगली नव्हती आणि तेवढी फीज बेअर करण्याची घरची तयार नव्हती त्यासाठी. तर या सर्व गोष्टींचा विचार करून मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं. डायरेक्ट सेकंड डिप्लोमाला मेकॅनिकलला. मी 2 वर्षात डिप्लोमाही कंप्लीट केला आणि त्यानंतर मला डिग्री तर करायचीच होती कंप्लीट. मी डिग्रीसाठी ज्यावेळेस ऍडमिशन घ्यायची प्रोसेस चालू केली, तर कॉलेजच्या फीज खूप होत्या. पण डिप्लोमा पदवी माझ्या हातात होती त्यावेळेस आणि डिप्लोमाची पदवी असल्यामुळे त्याच वेळेस जॉबला यावं हे पण मनात होतं. कारण त्याच वेळेस जर जॉबला आलो असतो तर घरी पण हातभार लागू लागू शकत होता. आणि पण लकीली कॉलेजची प्रोसेस झाली, डिग्रीची ऍडमिशन घेतलं. मी डायरेक्ट सेकंड इयर डिग्रीला परिक्रमा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कास्टेला पण ऍडमिशन घेतलं. 6 महिने मी रेग्युलर कॉलेज पण केलं. बट त्यावेळेस असं अनुभवलं की कॉलेजची जी फीज आहे वगैरे ते मला घरून टाइमवर मिळत नाहीये किंवा घरच्यांना त्यासाठी खूप काही स्ट्रगल करावं लागत होते. या गोष्टी मी बघत होतो. त्यानंतर विचार असा केला की कॉलेजच्या एचओडींना रिक्वेस्ट केली की सर प्लीज मला अलाउ करा की मी जॉब प्लस कॉलेज करू शकतो. त्यांनी मला एक घरची परिस्थिती वगैरे जाणून हे केलं. मला अलाउ केलं. मला परमिशन दिली की तुम्ही करा. प्रमोद तू जॉब कर आणि कॉलेज पण करू शकतो एक्सटर्नली. की कॉलेजमध्ये मेकॅनिकल डिपार्टमेंटचा मी एकमेव स्टुडंट होतो की मी असं हे 2 गोष्टी करत होतो. जो की जॉब पण इकडे मला मिळाला होता रांजणगाव MIDC मध्ये आणि माझं कॉलेज होतं श्रीगोंद्यात काष्टीला. तर माझं हे चालू होतं. मी जॉब करायचो वीकेंड्स वगैरे माझ्या इकडे गुरुवारी ऑफ असायचा तर मी त्यावेळेस कॉलेजला जायचो. मला परमिशन मिळाली की कॉलेज करा, म्हणजे जॉब करा आणि शिका. कमवा आणि शिकवा मध्ये मी एकमेव स्टुडंट होतो कॉलेजला इंजिनिअरिंगला आणि त्या थ्रू मी जॉब करत राहिलो आणि कॉलेज पण माझं कंप्लीट होत होतं आणि कॉलेजच्या एचओडींचा स्टाफचा सपोर्ट होता की मी म्हणजे एकमेव स्टुडंट असल्यामुळे मला त्यांनी अलाउ केलं. मला फीज मध्ये पण जसं माझी सॅलरी होईल असं तसं मी थोड्या थोड्या फीज कंप्लीट करत होतो. आणि त्यामुळे मग मला त्यांचा सपोर्ट चांगला मिळाला. मी माझी डिग्री कंप्लीट केली जॉब चालू असतानाच आणि ज्यावेळेस माझं हे संपलं, माझं कॉलेज झालं इंजिनिअरिंग आणि माझा तोपर्यंत माझा इकडं जॉबचा एक्सपिरियन्स होता 3 ते 3.5 वर्ष. म्हणजे की मला एक जॉब पण मिळाला होता आणि डिग्री पण होती. माझ्याकडे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स होता 3 ते 3.5 आणि माझ्या हातात डिग्री पण होती.
आणि ह्या दोन्ही गोष्टी मला सोबत करता आल्या आणि त्यानंतर ॲक्चुअली मी एक नवीन कंपनी जॉइन केली. माझा एक्सपिरियन्स जेव्हा झाला 2.5-3 वर्षाचा, त्यावेळेस मी असा विचार केला, की आता एक नवीन कंपनी जॉइन केली माझ्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर. तर मला एक रांजणगावला एक हायर अप्लायन्सेस म्हणून फ्रिजची कंपनी आहे. तिथे मला ॲज अ मेंटेनन्स इंजिनिअर जॉब मिळाला आणि त्या कंपनी थ्रू मला त्यांनी चायनासाठी पण हायर केलं. मी चायनाला 1 ते दीड महिना होतो. त्याच कंपनीने मला तिकडे पण पाठवलं. का की माझ्या क्वालिटीज किंवा माझ्याकडे ज्या स्किल होतं, त्यांनी ते ओळखलं होतं, की याच्यात ते आहेत आणि मी मेंटेनन्सला असल्यामुळे माझ्याकडे ह्या गोष्टी होत्या, की मी करू शकतो. माझ्याकडे सपोज क्रिएटिव्हिटी होती किंवा माझ्याकडे जे स्किल होतं, जे गट्स होते, ते माझ्या प्लांट हेड किंवा माझ्या मॅनेजर्सने ओळखलं होतं. त्यामुळे मला त्यांनी तिकडे पाठवण्याचा चान्स दिला आणि तिकडून आल्यानंतर मी जवळपास हायरमध्ये जवळपास 2 वर्ष पूर्ण काम केलं. बट मी जिथं एक मेंटेनन्स डिपार्टमेंटला होतो. मी कंपनीसाठी इन हाऊस एवढ्या गोष्टी केल्या होत्या, ज्या की पूर्ण कंपनीची कॉस्ट सेव्हिंग त्यात झाली. भरपूर इनोव्हेशन, जिग्स, फिक्चर्स ज्या गोष्टी टाईम सेव्हिंग असतील किंवा कॉस्ट सेव्हिंग असतील, त्या मी कंपनीसाठी केल्या होत्या. कंपनीतून मला म्हणजे भरपूर जे कलीग्स वगैरे यांचं म्हणणं होतं, की "सर तुम्ही आज कंपनीसाठी एवढं करताय, याचा बेनिफिट तुम्हाला मिळतोय. मीन्स तुम्हाला सॅलरी मिळते किंवा तुम्हाला थोडे शाबासकी मिळते. पण ह्याच जर गोष्टी तुम्ही स्वतःसाठी केल्या, तर याचा नक्कीच फायदा तुमच्या फ्युचर किंवा भविष्यासाठी होईल." हे पण मनात होतं. मी नंतर असंच हे केलं, की आता चला ठीक आहे आपले बिझनेस टाकायचं डोक्यात होतं. पण बिझनेस टाकावा कोणता? बिझनेससाठी भांडवल लागेल, कारण मार्केटमध्ये ऑलरेडी बिझनेस आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता अ, समजत नव्हतं काय करावं, काय नाही. पण स्किल होतं. मग संकल्पना आल्या डोक्यात आपण फॅब्रिकेशन युनिट टाकू किंवा आपण काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग टाकू वेगळं. पण ह्या गोष्टी ऑलरेडी याचे कॉम्पिटिटर मार्केटमध्ये होते आणि काहीतरी वेगळं करण्याचा एक हेतू जो माझ्यात होता. मला ह्या गोष्टीचा कॉन्फिडन्स होता. आपण करू शकतो. फक्त त्याच्यासाठी रिस्क घेणं किंवा त्यात उतरलो तर आपण करू शकतो. पण काय होतं जॉब सोडू शकत नव्हतो. कारण घरातील पहिला विद्यार्थी मुलगा हा इंजिनिअर झालाय. त्यामुळे आपल्या गावाकडच्या लोकांची मानसिकता, की नाही, नाही जॉब नको सोडू. जॉब चालू ठेव या गोष्टी किंवा नाही बिझनेसमध्ये आपल्या मराठी माणसाला यश नाहीये किंवा मराठी मुलं किंवा आपले सर्वसामान्य मुलं बिझनेसमध्ये चालत नाहीत किंवा आपण तो बिझनेस करावा नाही ते सिंधी, मारवाडी या लोकांनीच केलेला बरा, असे आपल्या समजूत यांची. त्यामुळे ते मला तयार नव्हते की जॉब सोड. मी फायनली जॉब सोडला नाही आणि बिझनेस टाकायचं डोक्यात घेतलं. तर त्या सिच्युएशनला मी बिझनेस कोणता करावा, कोणता करावा काही कळत नव्हतं. या सगळ्या गोष्टीचं एक म्हणजे पूर्ण मी व्हिडिओज पाहायचो, सगळ्या गोष्टी वाचायचो, पुस्तकं वगैरे भरपूर म्हणजे बिझनेसचं डोक्यात घेतल्यापासून सगळ्यात त्याच्याच मागे लागलो होतो. कंपनीत मी फक्त जायचो, यायचो. असाच विषय झाला होता. त्या सिच्युएशनला असंच कंपनीतून येता एका संडेला मेंटेनन्सला पीएम होता. येता-येता मला माझे टू व्हीलर घेऊन गेलो होतो, तर गाडी पंक्चर झाली आणि लकीली मी गाडी पंक्चर काढायला थांबलो. त्या ठिकाणी म्हणजे बसून होतो गाडी क्लिअर होईस्तोवर. तर त्यावेळेस त्यांच्याकडे जेवढे टायर्स पाहिले, ढीग होता टायरचा. त्यावेळेस मनात आयडिया आली, "अरे, याचा काही यूज होऊ शकतो का? किंवा याचं रिमोल्डिंग किंवा आपण याची पावडर करून किंवा याला काही वेगळ्या गोष्टीत करू शकतो." तर तिथून ते बघितलं, घरी गेलो आणि स्पेशली YouTubeला टायर्स रिलेटेड टाकले टायर रिसायकलिंग प्रॉडक्ट्स. त्यावेळेस कुठेतरी मला ह्या गोष्टी दिसायला लागल्या, की टायर्सला कलर करून आपण सीट पण मिळतायत मार्केटमध्ये. म्हणजे इथं नाही आहेत, बट ते आउट ऑफ आहेत दुसऱ्या स्टेटमध्ये किंवा बाहेरच्या कंट्रीजमध्ये, की असं-असं आहे टायर्सला कलरिंग करून. तर मग ती संकल्पना त्यावर पण भरपूर दिवस स्टडी केला. कारण बिझनेस करायचा होता, तर तो लो लो इन्व्हेस्टमेंट किंवा लो भांडवल नाही, कमी भांडवलामध्ये जो चालू करता येईल असा बिझनेस होता. आणि हे तर परफेक्ट होतं, की टायर्स इझिली अवेलेबल होऊ शकत होते मार्केटमध्ये. मग ठरवलं, की आपण करायचं तर असं काहीतरी करू. हे वेगळं पण आहे, हे कोणी बनवत पण नाही आणि चला सुरुवातीला थोडा स्ट्रगल होईल, बट करू आपण. तर मग हे डोक्यात घेतलं आणि जॉब चालू होता आणि 1 वर्ष ह्या दोन्ही गोष्टी केल्या मी. मी ट मग प्लॅन केलं पूर्ण. मी माझ्या सॅलरीतून जेवढी बचत करत होतो, त्यातून मी माझे टूल्स घेतले. टूल्ससुद्धा मी सगळे सेकंड हँड यूज केलेले आहेत. जे की मी पुण्यात मिळतात त्या मार्केटमध्ये गेल्यावर, की जुन्या वापरलेल्या वस्तू अर्ध्या किमतीत. मी 1 वर्ष तेच केलं. पूर्ण असे टूल्स यूज केले, की ज्या टूल्स ते चालतील वर्षभर. कारण मला शाश्वती नव्हती माझा बिझनेस वर्षभर चालेल किंवा लाँग टर्म चालेल का मला
त्याची काहीच गॅरंटी नव्हती. पण म्हणलं पाण्यात पडल्याशिवाय तर आपण पोहायला शिकणार नाही किंवा शिकू शकत नाही. त्याच्यामुळं त्या गोष्टी केल्या. म्हटलं नवीन घ्यायला तेवढं भांडवल पण नव्हतं, की मी नवीन घेऊ शकत होतो. फ्रेंड्सकडून पैसे घेऊन किंवा थोडे रिलेटिव्हकडून असं करून त्या गोष्टी मी सगळ्या करत होतो. कारण माझं जे मेन प्रॉडक्ट होतं टायर्स, त्याच्यासाठी मला जास्त पैसे लागणार नव्हते. ते मी असे ओळखीवर किंवा कमी भावात पण कलेक्ट करत होतो रोडच्या जेवढे आपल्या रोडला भेटतात नगर पुणे हायवेला. मी त्या पण गोष्टी केल्या आणि चालू केला स्टार्टअप. एक कोरेगाव भीमामध्ये एक शेड पाहिलं रेंटनी. त्यांना मंथली भाडं ठरवून घेतलं. त्यांच्याकडून इलेक्ट्रिसिटी वगैरे सगळे पॉइंट्स काढून मी मटेरियल कलेक्ट करणं चालू केलं. त्याच्यात टायर्स आणणं, बाकीचे रेक्झिन, फॅब्रिक, मी फोम सुद्धा त्यावेळेस मी ज्या कंपनीचा वेस्टेज फोम निघायचा मी त्याचा यूज करायचो. जे की एकदम कमी प्राईसमध्ये पण मिळायचा म्हणजे की तो केजीच्या हिशोबाने मिळायचा त्यावेळेस आणि मला तो पण जवळ इझिली अवेलेबल होत होता. त्यामुळे मग मी त्या त्या पण गोष्टींचा यूज केला, की ज्या गोष्टी आपल्याला रिसायकलिंग करता येतील. जुना फोम म्हणा किंवा माझे जुने टायर्स म्हणा. मी अशा गोष्टी घेऊन टायरचं प्रोडक्शन चालू केलं. ज्यावेळेस मी दिवसा 9 ते 5 एक जॉबचा टाईम होता माझा. जनरल शिप असायची आणि मी 5 ते 5 नंतर फ्री व्हायचो. रूमवर यायचो वगैरे आवरून वगैरे मग आपल्या शॉपवर यायचो, की जिथे माझं टायरचं प्रोडक्शन चालू होतं. त्यावेळेस मॅनपॉवर कोणी नव्हतं. मी स्वतःच दिवसभर कंपनीत करायचं आणि रात्री आपला बिझनेस एक 11-12 पर्यंत प्रॉडक्ट करत राहायचं रेडी. त्यावेळेस मार्केटमध्ये याला माहीत नव्हतं हे प्रॉडक्ट आहे का काय? किंवा मार्केटमध्ये हे प्रॉडक्ट माहितीच नव्हतं. की टायर्सपासून असं बनतं किंवा वेगळं काही. त्यावेळेस ते प्रॉडक्ट्स मी बनवणं चालू केलं. संध्याकाळी आलं का 1-2, 1-2 चेअर्स बनवत जायचं. फायनली एक पुण्यातून अशी ऑर्डर मिळाली एक कॅफेची, कॅफे पुणे स्टुडिओ म्हणून. त्या कॅफेला टायर सेटिंग हवी होती एक तबला थीममध्ये. कारण त्याचे ओनरच थोडे म्युझिक म्युझिक टीचर वगैरे होते. तर मग मी टायर्समध्ये तबला कसा डिझाइन करता येईल याचं हे केली कन्सेप्ट. टायर्सला कलर देऊन त्याचं जे कुशन आहे ते तबल्याचा वरचा टॉप आहे त्यानुसार मी असं फर्निचर तयार केलं त्यावेळेस पहिला सेटअप की त्यांनी ते बघितलं आणि त्यांना पाहिजे त्या थीमनुसार मी करतो हे त्यांना कळाल्यानंतर त्यांनी मला मोठी ऑर्डर दिली. ती ऑर्डर गेली पुण्यात. त्यानंतर अशा एक-एक ऑर्डर्स येत राहिल्या आणि त्यानंतर माझे टायर्स झालं. टायर्स नंतर लोकांनी काही असं सजेस्ट केलं, की "सर तुम्ही टायर्सपेक्षा अजून काही देऊ शकता." आणि मी ज्यावेळेस टायर्स रिलेटेड प्रॉडक्ट सर्च करत होतो, त्यावेळेस मला ड्रम हा ऑप्शनमध्ये यायचा. कारण आपण ज्या रिलेटेड Googleला सर्च करतो त्यावेळेस अजून पण ऑप्शन्स तयार येतात खाली. तर ते मग रिसायकलिंगच्या ऑप्शन्समध्ये ड्रम्स आले. आणि ड्रम्स हा प्रॉडक्ट असा होता, की तो मला इंडस्ट्रियल एरिया जवळ असल्यामुळे इझिली अवेलेबल होत होता. तर मग मी ड्रम्सपासून परत प्रॉडक्ट सर्च केले. ड्रमचे पण प्रॉडक्ट्स मला मिळाले, की ड्रम्सपासून आपण चेअर्स, टेबल्स, सोफाज बनवू शकतो. त्यानंतर टायर्सचं चालूच होतं. मी ड्रम्स पण ट्रायल एंड एरर बेसिसवर आणलीच कंपन्यातून, बनवणं चालू केलं. त्या सिच्युएशनला प्रॉब्लेम खूप आले. पण काय होत होतं, कारण भांडवल नव्हतं. मी अक्षरशः एक सिंगल जे आपले कॉइलचे पाईप असतात ना, सिंगल पाईप घेऊन यायचो. ते पण ट्रान्सपोर्ट मी बेअर करू शकत नव्हतो गावापासून ते शॉपपर्यंत 300-400. तर मी माझं कामच संध्याकाळचं होतं 6 नंतर, 7 नंतर. अंधारात मी ते रोडच्या गाण्यात एक पाईप पण घेऊन यायचो. त्यावेळेस मला कोणी पाहत पण नव्हतं त्यावेळेस. आणि त्यात लाजायचं काय? कारण मी गाडीवर सुद्धा माझे टायर्स बांधून आणायचो ना, अक्षरशः मित्र किंवा बाकीच्या भरपूर म्हणजे बघणारे सगळे म्हणायचे, की "भंगारवाला आहे की काय?" किंवा भंगारातून कारण भरपूर मी असं ऑब्झर्व्ह केलं, की बोलणं परस्पर त्यांच्यात चालायचं, की आता भंगारवालाच झालाय पूर्ण. पण मी त्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही. आपल्याला माहीत होतं आपण काय करतोय आणि कशासाठी करतोय. आणि ते केलं चालू. नाव ठेवणं-बिवणं ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं असतं, तर आज कंपनी पण एवढी झाली नसती आणि मला मग जॉबच करत तिथेच राहावं लागलं असतं. असा विषय झाला. त्यामुळे मग टायर्स नंतर ड्रम्स आलो. ड्रम्समध्ये इतके प्रॉडक्ट्स युनिक चालू झाले, की ड्रम्समध्ये टायर्स झाले, ड्रम्स झाले. ड्रम्स बरोबर ऑटोमोबाईल प्रॉडक्ट्स चालू झाले माझे, की आज मार्केटमध्ये जुन्या गाड्या आहेत, ज्या जुन्या स्कूटर, जुन्या रिक्षा, जुने गिअरबॉक्स, जुने सायकलच्या स्प्रॉकेट, सायकलच्या रिम्स बाकीच्या ह्या भरपूर गोष्टी, हेडलॅम्प, भरपूर जेवढ्या गोष्टी मला स्क्रॅपमध्ये अवेलेबल होतील. ॲक्चुअली माझा बॅकग्राऊंड हा मेकॅनिकलचा असल्यामुळे मला या गोष्टी खूप रिलेटेड होत्या किंवा माझ्या खूप जवळच्या वाटल्या मला या, की ज्या मी यूज करू शकतो. मी जीपचे बोनेट झाले, ट्रॅक्टरचे बोनेट झाले.
ह्या पण मी गोष्टी सोडल्या नाही. स्टेपन्या झाल्या. ह्या भरपूर म्हणजे ज्या गोष्टी मला ऑटोमोबाईल रिलेटेड आढळल्या, मी त्याचा सुद्धा यूज करून एक हॉटेल, कॅफे, रेस्टॉरंट, बार यांच्यासाठी एक युनिक प्रॉडक्ट तयार करायला लागलो. जे की मार्केटमध्ये आता ट्रेंडिंगनुसार याचं क्रेज होतं, की ह्या गोष्टी अवेलेबल नाहीये. ज्या की जुन्या स्कूटर मला मिळतात, त्या स्कूटरपासून मी गोलमाल स्कूटर म्हणा, जे की आपण मूव्हीमध्येच बघितली होती किंवा फोटोतच बघितली होती आपण फक्त. तर अशा स्कूटर ज्या की 5 पर्सन सीटिंगच्या मी त्या पण बनवणं चालू केलं. त्याचबरोबर माझ्या स्कूटरचे टेबल्स पण आहेत. स्कूटरचे डायनिंग टेबल्स आहेत. की लोकं फील करू शकतात. कारण भरपूर लोकांचं असं आहे, की आता घरची स्कूटर आहे, पण मी हिला विकू शकत नाही. ही माझी लक्ष्मी. तर हिला तसं पण ठेवण्यापेक्षा त्याला आम्ही तुम्हाला एक युनिक बनवून देतो. एक अँटिक प्रॉडक्ट बनवून देतो, की त्यांचा तुमच्या आयुष्यात कंटिन्यू घरात यूज होईल. अशा स्कूटर आम्ही भरपूर पुण्यामध्ये लोकांना बनवून दिल्या. आता असं होत ऑर्डर्स मिळत गेल्या. फायनली मला आता फेब्रुवारी-मार्चमध्ये एक एक्सपोर्ट ऑर्डर पण मिळाली साऊथ आफ्रिकेची. त्या ऑर्डर थ्रू मीन्स त्यांची कंपनी ॲक्चुअली नगरला त्यांची सप्लायर कंपनी आहे एक आनंद एंटरप्राइजेस आणि ती जी साऊथ आफ्रिकेची कंपनी त्यांचं यांच्यासोबत हे झालं आणि आम्ही साऊथ आफ्रिकेला मटेरियल पाठवू शकलो यांच्या थ्रू. म्हणजे त्यांच्या कंटेनरने आपलं मटेरियल साऊथ आफ्रिकेत गेलं. तर ती माझी फर्स्ट एक्सपोर्ट ऑर्डर होती आणि तिथून पुढे मग त्यांचंच ॲक्चुअली ते जे सप्लाय करतात ना, त्यांनीच तिथं गेल्यावर आपली अजून मार्केटिंग केली आहे आणि त्यामुळे मग मला साऊथ आफ्रिकेतून जास्तीत जास्त मागणी आली माझ्या प्रॉडक्ट्सला आणि बाकी मग आपले स गुजरात, राजस्थान, हैदराबाद या ठिकाणी तर आपले युनिक प्रॉडक्ट्स चालूच आहे. मोस्टली कस्टमाइज्ड प्रॉडक्ट्स करतोय आणि एक हेतू असा आहे, की आपलं जे पृथ्वीवरचं जो कचरा आहे, आता कचरा हा असा विषय आहे, की आपला स्क्रॅपचा, की त्याचं प्रॉपर व्यवस्थापन होणं किंवा त्याची विल्हेवाट लावणं हे गरजेचं आहे. पण आता त्याची विल्हेवाट लावणं किंवा त्याला जाळणं किंवा त्याला हे करण्यापेक्षा एक मी असं ठरवलंय, की आपल्या पृथ्वीवरील जेवढं स्क्रॅप आहे ते कमी कसं करता येईल. आता की जे मी ठीक आहे टायर्समध्ये करतोय किंवा ऑटोमोबाईल्समध्ये किंवा ड्रम्समध्ये असंच फ्युचर प्लॅन्स आहेत, की आपण त्याचा प्लास्टिकचा यूज कसा करू शकतो रिसायकलिंग करून किंवा भरपूर जे असे की जे डिस्पोज होऊ शकणार नाही असे प्रॉडक्ट्स आहेत, की त्याचा एन्व्हायर्नमेंटला हार्मफुल आहेत. अशा प्रॉडक्ट्स वापरून रिसायकलिंग करून त्याचं समाजासाठी म्हणा किंवा एक आपल्या पृथ्वी तलावर ज्याचं काहीतरी सुशोभीकरण करता येईल, तर ते एक आपण त्याचं असं चाललंय करायचं. तसंच आम्ही एक आत्ता आपल्या साताऱ्यामध्ये रेहमतपूर नगरपालिका आहे. तिथे पण एक असा प्रोजेक्ट केला, की त्यांच्या तिथे एक स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत म्हणजे सरकारची जी स्कीम आहे स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत तुम्ही काय करू शकता तुमच्या गावासाठी किंवा तुमच्या नगरपालिकेसाठी किंवा परिषदेसाठी. तर आम्ही त्यांना जुन्या टायर्स पासून इतके प्रॉडक्ट्स बनवून दिलेत, जे की गाय आहे म्हणा, बैल म्हणा, हत्ती म्हणा, कोंबडा म्हणा, ससे म्हणा, हे सगळे टायरचे ॲडव्हेंचर्स जे प्रॉडक्ट्स असतात, की जे चौकात लावू शकतो, की झाडांखाली किंवा मेन चौकात किंवा जिथं टॉयलेट्स आहेत, बाथरूम आहे, अशा ठिकाणी त्या प्रॉडक्टचा यूज केला त्यांनी. बाकी जुनं मळणी मशीन आहे, जे की आपल्याकडे आता भंगारच्या भावात गेलं होतं. त्या जुन्या मळणी मशीनचा यूज करून त्याचा रणगाडा बनवला. जो की त्यांच्या आज मेन चौकात उभा आहे, रेहमतपूरच्या. तसंच जुनी बैलगाडी आहे. जुन्या बैलगाडीचे चाकं आणि त्याची बॉडी यूज करून पण रणगाडा बनवला. तोफ बनवली. जे की जुने प्रॉडक्ट्स असा यूज त्यांना केला, की त्यांना पण शाबासकी मिळाली. त्यांना पण गिफ्ट मिळालंय, बक्षीस मिळालंय सरकारकडून, की तुम्ही ह्या गोष्टींचा असा माझं तर हे म्हणणं आहे, की आता हे ठीक आहे. आता यांनी एक प्रोजेक्ट केलाय. असंच भरपूर गावांनी म्हणा किंवा गावागावात भरपूर कचरा आहे. माझं तर सध्याचा एम असा आहे, की लोकांनी आपलं प्रॉडक्ट घेतलं नाही तरी चालेल. पण लोकांपर्यंत आपलं प्रॉडक्ट पोहोचायला हवं किंवा आपण हे करतो हे त्यांना माहीत व्हायला हवं. जेणेकरून लोकांचे होऊन फोन आले पाहिजेत, की "सर माझ्याकडे एवढे टायर्स आहेत, माझ्याकडे एवढे ड्रम्स आहेत, तुम्ही घेऊन जा आणि आमच्या गावासाठी काही करता येत असेल तर करून द्या." कारण श्रामपूरच्या नगरसेवकांचा फोन आलाय. त्यांच्याकडे त्यांनी टायर्स जमा केले एका ठिकाणी कलेक्ट करून घेत म्हणजे जप्त केलते. तर त्यांचं ते म्हणणं आलं, की "तुम्ही या, आपल्याला काय-काय करता येईल आम्हाला मांडा आपलं तुम्ही तुम्ही प्रेझेंट करा, प्रेझेंटेशन द्या आणि एवढे टायर्स घेऊन जा काय रिसायकलिंग करून देता येईल तेवढं करून द्या आपल्या श्रामपूरसाठी." मी म्हणलो, "कधी पण तयार आहे त्या गोष्टीसाठी." कारण एक प्राउड फील होतंय, की आज म्हणजे मी आपल्या नगर जिल्ह्याचा आहे, बट मी इकडे पुण्यात येऊन करतोय, की त्यावेळेस मी जॉबला होतो. भरपूर हे पण झाले, की तुम्ही आपल्या नगरमध्ये का चालू केला नाही हा बिझनेस? किंवा तुम्ही नगरमध्ये भरपूर सपोर्ट पण भेटला असता. पण त्यावेळेस मी जॉबला होतो आणि अ, दोन्ही मला करणं इथं शक्य झालं.
त्या मग ज्यावेळेस बिझनेस वाढला, त्यावेळेस मी फायनली जॉब पण सोडून दिला. त्यावेळेस तयार नव्हते मॅनेजर किंवा हेड, प्लांट हेड वगैरे सोडून किंवा जॉब सोडायला. पण आता मी माझ्या याच्यासाठी चाललो होतो स्वतःच्या कंपनीसाठी. त्यावेळेस मला जॉब सोडावाच लागला. त्यांनी पण मला रेझिग्नेशनला हे दिलं सिग्नेचर. आणि तसंच आता हा बिझनेस करता नवीन कन्सेप्ट डोक्यात येत आहेत. नवीन R&D, नवीन कस्टमरचे कस्टमाइज्ड प्रॉडक्ट. तसेच आता जेवढे मॅनपॉवर टीम आहे जवळपास 15 ते 20 पर्यंत माझ्याकडे मॅनपॉवर आहेत. त्यात प्रोडक्शन हेड आहेत, काही मॅनेजर, क्वालिटी हेड पण आहेत. आणि या सगळ्यांचा सपोर्ट पण चांगला मिळतोय. त्यांच्या थ्रू पण ऑर्डर्स पण मिळतात आणि नवीन R&Dचे प्रॉडक्ट्स पण त्यांच्या थ्रू होतात. तसेच आता आपले कोऑर्डिनेटर भैरड सर यांच्या थ्रू पण जसं की आता त्यांनी पण माझ्या आता अहमदनगर स्टोरीजला एक पोस्ट होती. त्यातून त्यांनी पाहिलं. त्यांनी तिथे पण शेअर केली. असं एक माउथ टू माउथ पब्लिसिटी होऊन किंवा माहिती होऊन आता नगरमध्ये पण काही कॅफेज केले. मी इथे पुण्यात केले, मुंबई, ठाणे भरपूर आता बंगलोर, हैदराबादचे पण प्रोजेक्ट चालू आहेत. हे असं एक युनिक प्रॉडक्ट असल्यामुळे लोकांची डिमांड पण आहे आणि काहीतरी मार्केटमध्ये वेगळं आहे किंवा लोकं म्हणतात काहीतरी चांगलं काम चालू आहे. एक इको फ्रेंडली प्रॉडक्ट्स बनवतोय. त्याच्यामुळे सुद्धा लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन चांगला आहे यामध्ये. तर माझं हेच सांगणं आहे. आता आपण आपले आता ह्या वेबिनारमध्ये आपले स्टुडंट पण भरपूर असतील. तर माझं स्टुडंटला पण माझा एक असा सल्ला आहे, की तुमचं आता जस्ट काही BAला असतील, काही कॉमर्सला असतील, काही सायन्सला असतील, काही 11th-12th किंवा काहींचं जस्ट आता ग्रॅज्युएशन कंप्लीट होतंय. तर अशा स्टुडंटला माझं सांगणं असं आहे, की तुम्ही आता सपोज तुमचं एज्युकेशन कंप्लीट करतायत ह्या ठिकाणी. भरपूर मुलांच्या इच्छा असतील, की त्यांना जॉब करायचा आहे किंवा त्यांना एका स्टँडर्ड लेव्हलला जायचं आहे. स्टँडर्ड कंपनीत जॉब करायचा आहे. कसं असतं, आता आता काही मुलांचं असं पण आहे, की फॅमिली बॅकग्राऊंड स्ट्रॉंग आहे. त्यांना त्यांना विद्यार्थ्यांना शिकून द्यायचंय पुढे. ग्रॅज्युएशन होऊ द्यायचंय घरच्यांच्या त्याच्यावर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन होऊ द्यायचंय. असे पण स्टुडंट आपल्याकडे आहेत, की त्यांची तेवढी इकॉनॉमिकल कंडिशन स्ट्रॉंग नाहीये, की ते फक्त आता ग्रॅज्युएशनच कंप्लीट करू शकतायत. त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी नाहीये तयारी. असे पण स्टुडंट आपल्याकडे असतील, की त्यांची पिढीपासून आलेले बिझनेस पण आहेत पुढे. म्हणजे की त्यांना नाही शिकलं किंवा ग्रॅज्युएशन केलं तरी ते त्यांचा बिझनेस बघणार आहेत. असे पण आहेत. 3-4 टाइपचे स्टुडंट आपल्या म्हणजे विद्यालयात, महाविद्यालयात आणि आपल्या ह्याच्यात आहेतच. तर माझं प्रथमतः सांगणं असं आहे, की ज्या मुलांना ग्रॅज्युएट कंप्लीट करायचंय, म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट करून जर नोकऱ्या करायच्या आहेत, तर ते माझं तर त्यांना हे सांगणं आहे, की तुम्ही असं करा. तुमची इच्छा आहे, तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंय, तुम्हाला पुढे शिकायचंय, पी करायचंय. पण ह्या गोष्टीसाठी तुम्ही जर आत्ताच ग्रॅज्युएशन नंतर जर जॉबला आली, तर तुम्ही तुमचं म्हणजे कसं असतं ज्याचा त्याचा कॉन्फिडन्स आणि ज्याचं त्याचं करण्याची इच्छा किंवा रिस्क घेण्याची क्षमता. तर त्यांनी जर जॉबला आले, ते मुलं जे ग्रॅज्युएशन करून जर जॉबला आले, तर साहजिकच आहे चांगलं जॉबमध्ये 100% द्या. कारण कुठलं कसं असतं, प्रत्येकाला असं वाटतं, की नाही मी बिझनेसमध्ये जाणार, की नाही मी बिझनेसमॅनच होणार. असं भरपूर म्हणजे होऊ शकतात. पण त्यासाठी तुम्हाला तुमची जी आज नोकरी करून सुद्धा माणूस मोठा होऊ शकतो. नोकरी करून सुद्धा एखाद्या कंपनीचा हेड होऊ शकतो किंवा मॅनेजर होऊ शकतो किंवा प्लांट होऊ शकतो. त्याची पण पोस्ट मोठीच आहे. तिथं पण तो नाव कमावणारच आहे. म्हणजे माणसाने ज्या फील्डमध्ये जावं, त्या फील्डमध्ये म्हणजे आपलं 100% द्यावं, माझं हे म्हणणं आहे. आणि भरपूर मुलांना हेच सांगणं आहे, की तुम्ही ग्रॅज्युएशन करा, त्यानंतर परिस्थितीची जाण ठेवा. कित्येक दिवस आपण कारण आता आपला भाग असा आहे नगर जिल्हा, की सर्वसामान्य कुटुंबातील सगळे विद्यार्थी आहेत. सगळेच असे नाही, की बिझनेसमॅनच्या घरातले आहेत किंवा हे. तर त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी मोस्टली ग्रॅज्युएशन झाल्या-झाल्या जसं जॉबला येता येईल ना, तसं ट्राय करा. लवकरात लवकर नोकरीला जर माणूस लागला, तर त्याला त्याच्या पैशाची किंमत कळते किंवा त्याने स्वतः कमवलेल्या पैशाची. कारण तो जर 2 वर्ष परत पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी घातले, त्यानंतर परत तो 2 वर्ष असं प्रिपरेशन करत राहिला, तर तो आयुष्याचे 4-5 वर्ष वेस्ट करून गेलेला असतो आणि घरच्यांचे पैसे तर वेस्टच झालेले असतात. त्यासाठी माझं हेच सांगणं आहे, सगळ्या ज्या तरुण मुलांना जे की आत्ता पास आउट होणार आहेत किंवा जे आता नोकरीच्या शोधात आहेत, त्यांनी जी नोकरी मिळेल ती करा. 100% करा. तुमचं तिथं 100% द्या. सक्सेस आज नाही तर उद्या 100% मिळणार आहे. हे तर मी माझ्यावरून सांगू शकतो. कारण मी वर्षभर असं स्ट्रगल केलं होतं, की मी जॉब आणि बिझनेस करत होतो दोन्ही गोष्टी. त्यावेळेस अक्षरशः 0 प्रॉफिट तर नव्हताच, बट लॉसच होता. सिच्युएशन अशी आली होती, की वर्ष झालंय आपण बिझनेस टाकलाय, पण अजून आपल्याला त्यातून रुपया कमाई नाहीये.
तर या सिच्युएशनला मी काय करायला पाहिजे, की मी आता बंद करून जॉबच बघू. पण मी त्यावेळेस सिच्युएशन अशी होती, की मी काय करायला पाहिजे. पण मी हाच निर्णय घेतला आणि आता इथपर्यंत आलोच आहे. निम्म्यात आलोय तर मग कशाला आहे थोड्यासाठी? वर्ष मी वाया घातलंय. ठीक आहे माझे पैसे आज नाही मी उद्या कमवून माझे पैसे तर गेलते त्यासाठी. बट मी वेळ वाया घातला होता 1 वर्ष त्यातला. तो माझ्यासाठी खूप इम्पोर्टंट होता. आणि वेळेचं महत्त्व एक वेळ पैसा गेलेला परत येईल, पण गेलेली वेळ परत येऊ शकत नाही. नवीन मुलांना तर माझं हेच आहे, तरुण मुलांना तर हेच सांगणं आहे, तुम्ही कॉलेज कंप्लीट झालं ना, तुम्ही नोकरीच्या शोधात लागा आणि नोकरीच्या शोधात तुम्हाला मिळत असेल इमिजिएट म्हणजे कमी पगाराची म्हणा किंवा कुठली पण ॲज इट इज करा. कुठल्याच गोष्टीचं वाईट नसतं. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि त्यातून काहीतरी 2 गोष्टी शिकायला मिळतात. विषय असा आहे. त्यामुळे ना मोस्टली ज्याला माझं हेच म्हणणं आहे, की तुम्ही लगेच ग्रॅज्युएशन झाले ना जॉबला या. जॉबमध्ये आल्यानंतर तुम्हाला कळेल मार्केटची सिच्युएशन कळेल. आज तुम्ही कॉलेज लेव्हलला आहेत ना, तुम्हाला मार्केटमध्ये आज आपली मार्केटमध्ये व्हॅल्यू काय हे आपण सांगू शकत नाही आणि नाहीच आहे. आज मी पण म्हणतो, की आज ठीक आहे माझी काही ठिकाणी ज्यांना माहिती त्यांना माहिती आहे. पण ज्या ठिकाणी मी माहीत नाही ना, त्या ठिकाणी ते मला "अरे, का रे, का रे, की जा ना बाबा नाही, नाही होत ह्या पण गोष्टी होतात. आणि मार्केटमध्ये असं आहे, जोपर्यंत आपण आपण चार चौघातच आपल्या आपल्या दुनियेतच असतो. आपल्याला आपलीच दुनिया आहे, की आपण खूप मोठे झालो किंवा आपलं नाव आहे, सगळे ओळखतात. असं काही नाही आहे, हा गैरसमज आहे. आज ज्यावेळेस आपण आपलं भाग सोडून किंवा आपला एरिया सोडून दुसऱ्या ठिकाणी जातो ना, तिथे आपल्याला उभा पण करत नाही. त्यावेळेस कळतं, की आपली व्हॅल्यू काय मार्केटमध्ये किंवा त्यावेळेस कळतं, की आपण कुठंच नाहीये. आपल्याला करायचं म्हणजे अजून खूप काही करावं लागेल. तेव्हा आपल्याला लोकं ओळखतील किंवा आपल्याला उभा तरी करतील. त्यामुळे भरपूर जे स्टुडंट आहेत ना, ते आता ते त्यांच्या याच्यातच असतात, की नाही मी आता हे न ते त्याच्यामुळे त्यांना माझं हेच सांगणं आहे, की तुम्ही या जॉबला या, ग्रॅज्युएशन करा, जॉबला या आणि जॉब करून पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करा. जेणेकरून तुम्हाला पण त्या पैशाची किंमत कळेल. तुम्हाला तुमचे जे स्ट्रगल केलंय त्याची जाण राहील. तुम्ही पण पुढच्यांना हा सल्ला देऊ शकता. भरपूर मुलांचं असं आहे, की पहिला बिझनेस असतो घरचा. तो पहिलाच बिझनेस पुढे कंटिन्यू करायचा असतो. मग त्यांच्यासाठी ते नाही शिकले तरी काही नाही आणि भरपूर मुलांचं मला हे पण आलंय, की सर मग कॉलेज केलंच नाही तर मग हे कॉलेजचं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह याचा मॅथ्सचा M3चा M4 किंवा आपल्या डिझाइनचा याचा यूज काय आहे मार्केटमध्ये? मी त्यांना हे पण सांगितलं. आज ठीक आहे, मी पण इंजिनिअरिंगला त्या गोष्टी शिकलो किंवा मी 11th-12thला ह्या गोष्टी शिकलो. पण आज मी जॉबला आलो. मला जॉबमध्ये असताना मला ह्या गोष्टींचा काही यूज झाला नाही किंवा भरपूर ठिकाणी अशा अशा होत्या, की त्यावेळेस मला त्याचा अचानक यूज पण झाला किंवा मला सपोज हे काढायचं एरिया काढायचा आहे किंवा मला व्हॉल्यूम काढायचं त्यावेळेस मला त्या टर्म्स आठवल्या किंवा मी त्याचे फॉर्म्युला यूज करून मी त्या गोष्टी करू शकलो. तसंच माझं हे म्हणणं आहे, की मुलं म्हणतात ना, मग कॉलेज करून काय फायदा आहे? खरंच बिझनेसमध्ये आले तुम्ही, तुम्ही तर जॉब पण सोडून दिला. तुम्ही बिझनेसमध्ये आले तर तुम्हाला कॉलेजच्या या टर्मचा यूज झाला का? हे फॉर्म्युला यूज होतात का? तसं नाही. प्रत्येक गोष्टीचा यूज आहे. आपण म्हणतो आज कॉलेजमध्ये ज्या गोष्टी आपण शिकतो ना, त्याचा आयुष्यात नाही लगेच, बट कालांतराने ज्या स्टेपला जाऊ ना, त्याचा यूज 100% होतो. आज माझं मुलांना हे पण सांगणं आहे, मी त्यांना हे पण म्हटलोय मागे पण 1-2 वेळा, जे इंटरव्ह्यू झालते त्यात, की ह्या टर्म्स तुम्ही वापरत नाहीयेत. बस आज तर तुमच्याकडे डिग्री आहे, तुमच्याकडे ग्रॅज्युएशन आहे आणि तुम्ही जर एखाद्या कंपनीचे ओनर झालेत किंवा एखाद्या कंपनीत तुम्ही मालक आहे एका कंपनीचे आणि त्या ठिकाणी जर तुम्ही एम्प्लॉईज हायर करतायत, आता तुम्ही तुमच्याकडे मॅनेजर आहेत किंवा जे क्वालिटी हेड येतील, प्रोडक्शन हेड येतील, ऑपरेशनल हेड येतील. त्यावेळेस त्यांचं जे क्वालिफिकेशन असेल, जर तुमच्याकडे डिग्री असेल ना, तर पुढचं तुम्हाला बोलू पण शकत नाही. निदान तुमचं ग्रॅज्युएशन असेल ना, तुम्ही त्यातून गेलाय, तुम्हाला त्या फेज माहिती आहेत. तुमच्याकडे तेवढं स्किल आहे, नॉलेज आहे. त्यामुळे ते काहीच म्हणू शकत नाही तुम्हाला. असा विषय असतो. त्यामुळे आपली लेव्हल ती आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीटच असावं. म्हणजे असावं इन द सेन्स माणसाने कॉलेज कंप्लीट करावं. भरपूर मुलांचं हे आलं, की काय गरज नाही, काय नाही. तसं नाही. एज्युकेशन इज इम्पोर्टंट फॉर म्हणजे आता पुढच्यासाठी खूप इम्पोर्टंट आहे एज्युकेशन. एज्युकेशनचा यूज आपण तर ठीक आहे, आपल्याला त्यावर बेसवर नोकऱ्या पण मिळतील. त्याच बेसवर आपण आता ह्या ज्या बिझनेसच्या आयडियाज असतात ना, आता मला ह्या बिझनेसचा आयडिया असा आला, की मी तर तुम्हाला सांगितलं, की माझी गाडी पंक्चर झाली. त्यावेळेस मला हे कळालं, की आपण पण असं काही करू शकतो. आता भरपूर मुलं म्हणतात, की "सर बिझनेस कोणता करायला पाहिजे किंवा कसा करायला पाहिजे?" भरपूर अडचणी वगैरे. अडचणी असतात. पण जोपर्यंत आता नुसतं रिस्क घेण्यात पण अर्थ नाही. आपण म्हणू नये रिस्क घेतल्याशिवाय माणूस होत नाही.
कसं असतं, नुसती रिस्क घेतली, पण आपल्याकडे जर प्रॉपर कॅल्क्युलेशन नसेल, आपल्याकडे ठीक आहे बजेट नाहीये, बट आहे तेवढं बजेटचं जर कॅल्क्युलेशन असेल प्रॉपर, तर आपण ह्या गोष्टी करू शकतो. कारण नुसतं रिस्क घेणं इम्पॉर्टंट नाही. आहे 10,00,000 म्हणून रिस्क घेतली आणि पडला. असा पण विषय नाही. 10,00,000 गेले किंवा रिस्क गेली असा विषय होईल. पण त्यापेक्षा जर आपल्याकडे 1,00,000 आहे, पण आपण त्याचं व्यवस्थापन जर केलं, त्याचं मॅनेजमेंट केलं, त्याचं कॅल्क्युलेशन प्रॉपर केलं ना आणि मग रिस्क घेतली तर 100% सक्सेस मिळायला काहीच प्रॉब्लेम नाही. असा विषय. धन्यवाद सर. तुमची सक्सेस स्टोरी आमच्या विद्यार्थ्यांना नेहमीच प्रेरणा देत राहील. आता तुमच्यासारखे सर्व नवीन उद्योजक घडतील अशी आशा आहे. हो. आणि आपण खूप कष्टातून खूप चिकाटीनं हा तुमचा बिझनेस उभा केला, तुमचं गुडविल मेंटेन केलं आणि आज तुम्हाला एक कंपनीचा ओनर, फाउंडर, एक स्टार्टअप फाउंडर म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. ही नगर जिल्ह्यासाठीच नव्हे तर श्रावणपूर आमच्या सर्वांसाठीच एक अभिमानाची गोष्ट आहे. तर शेवट जाता जाता आमच्या विद्यार्थ्यांना स्टार्टअप साठी कोणते स्किल पाहिजे किंवा हां, व्यवसाय करताना काय स्किल पाहिजे जे तुमच्यात हां. होते, जे तुम्ही तुमच्यात अनुभवले, ते हां, जाता हां. जाता थोडक्यात सांगा. हां. तर आता माझं एक म्हणजे एक मी मी असं समजतो, की एक मी 18 ते 20 वर्षाचा प्रमोद, की जे नवीन मुलं आता मार्केटमध्ये येतील किंवा त्यांच्यामध्ये समजा एखाद्याची इच्छा आहे स्टार्टअप करायची, तर त्यांना त्यांच्यात काय स्किल हवं किंवा त्यांच्यात काय कुठल्या गोष्टी हवं. प्रथमतः तर माझं त्यांना हेच सांगणं आहे, की मित्रांनो तुम्ही ना तुमच्या स्वतःमध्ये काय आहे, हे ना बाहेर पाडा किंवा बाहेर दाखवा. जोपर्यंत तुम्ही तुमच्यातलं स्किल किंवा तुमच्यातले जे गट्स, तुमच्यातले जे पेशन्स ह्या गोष्टी जर तुम्ही बाहेर दाखवत नसाल ना, तर मग तुमच्याकडे किती नॉलेज आहे याचा काही फायदा नाही. की ते जोपर्यंत आपण कसा असतो विषय, जोपर्यंत आपण आपलं नॉलेज जर समोर देत नाही किंवा आपलं नॉलेज आपण बाहेर पाडत नाही, तर तोपर्यंत आपल्यात नवीन कारण आपल्यात जे नॉलेज आहे ते भरलेलं आहे. त्याला बाहेर टाकलं तर परत त्यात नॉलेज येईल. म्हणजे ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं. असा विषय आणि ज्यावेळेस मी कॉलेजला होतो ना, मी माझ्या मित्रांना अक्षरशः इलेक्ट्रिक्स वगैरे हे सब्जेक्ट होते ना, मी त्या सब्जेक्टमध्ये त्यांना मी टीच करायचो. मीन्स एक्झामच्या आधी आता माझं तर डिप्लोमाला असं होतं, की वन डे स्टडी एक दिवस आधी नाईट केली की दुसऱ्या दिवशी चांगले मार्क्स मिळायचे. असंच माझा एक फंडा होता. तर मग त्यावेळेस मी भरपूर मित्रांना सजेस्ट म्हणजे मी शिकवायचो त्यांना. मी त्यांना ना लेक्चर एक जेवढे अवघड पॉइंट्स होते ना, चांगले डिफिकल्ट सब्जेक्टचे मी त्यांना शिकवायचो. तर मग त्यावेळेस असं होत होतं, की ज्ञान दिल्याने ते ज्ञान माझं एवढं वाढत होतं, की मला ते मी डोळे झाकून सुद्धा एक्झाममध्ये मी उतरवू शकत होतो त्या गोष्टी. तर माझं मुलांना हेच म्हणणं आहे, की तुमच्याकडे जे ज्ञान आहे ना, ते द्या किंवा ते बाहेर दाखवा, ते स्किल दाखवा. आज जोपर्यंत मी माझं स्किल माझ्याकडे काय होतं, जोपर्यंत मी दाखवत नसतो किंवा मी ज्या कंपनीत कामाला होतो, त्या कंपनीत जर मी माझं स्किल दाखवलं नसतं, तर आज मला कोणीतरी प्रोत्साहित केलं नसतं किंवा माझं स्किल पाहून मित्र पण म्हटले नसते, की "नाही, नाही तू स्वतःचच कर, तू काहीतरी वेगळं करशील." मग मी माझं ज्ञान दाखवत गेलो. ठीक आहे, आज माझा फायदा कंपनीला होतोय. बट त्याचा फायदा नक्कीच माझ्या आयुष्यात होत होता, की जे मी फ्युचरमध्ये करणार होतो किंवा मी त्या गोष्टी तिथं शिकत गेलो. म्हणून मी पुढे जाऊन ह्या गोष्टी केल्या, की माझ्याकडे होतं, माझ्याकडे आहे, मी ते करणार. एवढा कॉन्फिडन्स आपल्याला त्या गोष्टीतून येऊन जातो. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही एक काम करा, तुमच्याकडे जे स्किल आहे ना, ते पहिले ओळखा. तुमच्याकडे काय आहे? तुम्ही कुठं करू शकता? मी म्हणतच नाही, की तुम्ही बिझनेसमध्ये करू शकता. एखादा लेक्चरर होऊ शकतो, एखाद्या चांगल्या कॉलेजला प्रोफेसर होऊ शकतो. एखादा स्वतःचं म्हणजे कुठला पण छोटा कुठला धंदा छोटा नसतो. दुसरा एखादा छोट्या फ्रँचायझी चालू करा. त्यातून सुद्धा मोठे होऊ शकता. पण तुमच्यात काय आहे हे सिद्ध करा आधी. तुमच्यातले स्किल, पॉइंट्स जे की प्लस पॉइंट्स आहेत ते आणि मोस्टली माझं हे सांगणं आहे, की तुम्ही निगेटिव्ह गोष्टीवर विचार करण्यापेक्षा ज्या पॉझिटिव्ह गोष्टी घेता आल्या ना, त्या घ्या. काय होतं निगेटिव्ह गोष्टीने माणूस अ, खचतो किंवा निगेटिव्ह माणसाच्या भोवती ज्या निगेटिव्ह वेव्हज जर असल्या ना, त्या निगेटिव्ह वाइब्स त्याच्यामुळे माणूस करू शकत नाही किंवा त्याचे पॉझिटिव्ह विचार पण तिथे खुंटतात. त्यामुळे माझं मुलांना हे सांगणं, की मुलांनो तुम्ही एक काम करा. तुमच्याकडचे जे प्लस पॉइंट्स आहेत ना, ते नोट डाउन करा. माझ्यात काय स्किल आहे, मी काय करू शकतो आणि सगळ्यात एक महत्त्वाचा विषय असा आहे एक पॉइंट, की तुमच्याकडे ठीक आहे, तुमच्याकडे नॉलेज आहे, तुमच्याकडं स्किल आहे, सगळ्या गोष्टी आहे. पण तुमच्याकडे जर पेशन्स नसतील, म्हणजे तुमच्याकडे जर सहनशक्ती नसेल किंवा तुमच्याकडे जर म्हणजे म्हणजे वाट पाहण्याची जर क्षमता नसेल, म्हणजे थोडक्यात माझं हे सांगणं आहे,
की सपोज तुम्ही स्टार्टअप केलाय, ठीक आहे. तुम्ही छोटा बिझनेस चालू करा, कुठला पण बिझनेस चालू करा. पण त्यात असं म्हणून चालू नका, की मला आता नाही परवडत आहे किंवा तुमच्यात जर पेशन्स नसतील ना, तर तुम्ही पुढे टिकू शकणार नाही. कारण भरपूर ठिकाणी असं होतं, की आता मी पण म्हणू शकत होतो, मला वर्षभर मला ₹1 पण कमाई नव्हती. मी त्याच्यात फक्त इन्व्हेस्टच करतोय, मी पैसेच टाकतोय, मी वेळच घालतोय. मला त्यातून रुपया फायदा नव्हता. घरचे ओरडत होते, की 1 वर्ष तू पैसे कुठं टाकतोय? अक्षरशः घरी माहीत नव्हतं 1 वर्ष की मी बिझनेस टाकलेला आहे. कारण ते सांगितलं असतं तर मग मला तर जॉब पण नाही बिझनेस पण नाही अशी पण सिच्युएशन झाली असती. त्यामुळं पेशन्स खूप इम्पोर्टंट आहे. ज्याच्याकडे ती सहनशक्ती किंवा क्षमता, रागावर कंट्रोल करण्याचं ह्या ज्या गोष्टी ज्याच्याकडे आहे ना, तो बिझनेस आणि बिझनेसमध्ये असं असतं, जिभेवर साखर ठेवून समोरच्या सोबत बोलावं लागतं. त्याच्यामुळं ज्याला आपल्या रागावर कंट्रोल करता आला, तो समोरच्याचं मन जिंकू शकतो. लोकं होऊन आपल्याकडे येतील. पर आता माझा अनुभव असा, की फक्त बोलण्यातून एका फोन कॉलवर लोकं डायरेक्ट येतात, की फक्त सर तुमचं बोलणं आपल्याला आणि तुमचा स्वभाव आपल्याला आवडला. म्हणून आज मी पार कोल्हापूरहून कस्टमर इथं कोरेगाव भीमात येतात. लांबून येतात पार म्हणजे ठाणे झालं, मुंबई झालं. फक्त की तुम्ही एक भेटतील आणि एक वेगळं काहीतरी पाहायला मिळते म्हणून. सगळे फर्निचर खूप बघतोय मार्केटमध्ये. खूप आहेत. स्टँडर्ड आहेत. स्टीलचे आहेत, मेटलचे आहेत, वुडनचे आहेत, पाईनवूडचे आहेत. कुशन म्हणजे स्टँडर्ड रिच एकदम हाय क्लास, हाय लेव्हलचे फर्निचर आहेत. पण हे तुम्ही जे रिसायकलिंग करताय, जुन्याला नवीन बनवताय, ते खूपच वेगळं आहे आणि असे करणारे म्हणजे 100त एखादा असतो म्हणे, जो की एक पर्यावरणाचा विचार करतोय, कस्टमर्सला फॅसिलिटीज कमी याच्यात कसं देता येईल किंवा कमी प्राइजेसमध्ये कसे अवेलेबल करून देता येईल ह्या गोष्टी. एक तुम्ही एवढं म्हणजे तरुण असताना एक भरपूर मुलांना म्हणजे माझ्याकडे आता माझे मॅनेजर आहेत जवळपास ते 38 एक एजचे आहेत. ज्या मार्केटिंग आणि सेलच्या मॅडम आहेत, त्या 42 इयर्सच्या आहेत. त्यावेळेस असं वाटतं, की आज त्यांना एक मॅडमला 23 वर्ष एक्सपिरियन्स आहे. सरांना पण एक 15 ते 20 वर्ष एक्सपिरियन्स आहे जॉबचा. चांगल्या-चांगल्या कंपनीत ते लिओपार्ड हे किऑन इंडिया अशा कंपनीत ते चांगल्या पोझिशनला होते. ते आज माझ्याकडे आहेत. त्यावेळेस एक प्राउड पण फील होतं आणि मी त्यांना सांगत असतो, "सर तुम्ही मला सर नका म्हणत जाऊ. उलट मला तुमच्याकडून काही नवीन गोष्टी शिकता येतील." कारण जर सर म्हणत गेलो, तर मग मी त्या माझ्या हवेत जायला बसलो. त्यापेक्षा मी एक स्टुडंट किंवा मी एक तुमच्या सोबतचा असं समजा, जेणेकरून मला तुम्ही जे आता 15-20 मी तर काही 4 वर्ष जॉब केलाय. मला त्यात खूप काही शिकायला मिळालं. बट तुम्हाला तुमचे 15-15, 20-20 वर्षाचा जॉब एक्सपिरियन्स आहे मॅडमचा पण, सरांचा पण. तर तुमच्या थ्रू मला काय-काय भरपूर गोष्टी अशा शिकायला मिळतात. मार्केटमध्ये पण म्हणा किंवा कस्टमर सोबत कस्टमर रिलेशनशिप. म्हणून मुलांनो, की माझं तुम्हाला हे सांगणं आहे, की तुम्ही पेशन्स ठेवा. जर तुमच्याकडे पेशन्स असतील, तुमच्याकडे सहनशक्ती असेल, तर तुम्ही जग जिंकू शकता. विषय असा आहे. त्यामुळे करायचं असेल ना आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स खूप इम्पोर्टन्स आहे. सेल्फ कॉन्फिडन्स असेल, तर तुम्ही करा. तुमच्याकडे करू शकता. जर तुम्ही स्वतःलाच जर सिद्ध केलं, माझ्याकडे ते स्किल आहे, तर मग मी का मागे थांबू? मी का एखाद्याला पुढे जाऊ देऊ? असा विचार करा आणि कधी पण एक असा विचार करा, की आपला प्रतिस्पर्धी किंवा आपला कॉम्पिटिटर तो पुढे जात असेल, मग त्याचा पाय खेचून आपण पुढे जायला पाहिजे. हे चुकीचं आहे, हे साफ चुकीचं आहे. ज्याला त्याच्या नशिबाचा किंवा त्याचा जो हिस्सा आहे तो मिळणारच आहे. त्याच्यामुळे कॉम्पिटिटर म्हणा किंवा मित्र म्हणा, प्रतिस्पर्धी म्हणा यांचा विचार सोडून द्या. आपण काय करू शकतो? माझं एक सांगणं आहे, आपण कष्ट करत राहा. फळाची अपेक्षा धरू नका. फळ आज नाही तर फळ उद्या मिळणार आहे 100% किंवा आज जरी आपलं काम कोणी पाहत नसेल, तर देव त्या गोष्टी बघतोय आणि जो स्ट्रगल करतो त्याला कधीच मरण नाही. हा माझा अनुभव आहे. कारण आत्तापर्यंत म्हणजे ज्या गोष्टी मी सपोज केल्या, मी दिवस-रात्र केलेत किंवा मी कॉलेजचं पण म्हणा, की मी दिवसा कॉलेजला जायचो किंवा इकडं नाईट शिफ्ट करायचो, दिवसा कॉलेजला जायचो. गाडीवर अक्षरशः झोप यायची. म्हणजे असं मी की झाडावर जाऊन आदळायची पर्यंत पण सिच्युएशन झाली. पण मग त्या गोष्टी असतात, की स्ट्रगल केलं ना त्याचं फळ आज नाही. त्यावेळेस म्हणून असं वाटायचं, की मी काय कशाला एवढं करतोय? मी कॉलेज पण आणि नोकरी पण. एक तर नोकरीच करू किंवा कॉलेज करू मग पाहू. पण नाही कारण सिच्युएशन माणसाला भाग पाडते सगळ्या गोष्टी करायला. आज जर घरची सिच्युएशन चांगली असती, घरी जर भरपूर पैसे असते किंवा मुबलक प्रमाणात पैसे असते, तर त्या सिच्युएशनमध्ये मी पण मग म्हटलो असतो ना, मी आज कॉलेज करतो. मी ज्यावेळेस कॉलेज कंप्लीट करेल, मी त्यावेळेस एज्युकेशन झालं, तर मी त्यावेळेस जॉब सर्च करेल. भरपूर माझे मित्र आहेत सोबतचे, की ज्यांनी रेग्युलर परिस्थिती चांगली असल्यामुळे कॉलेज केलं. कॉलेज करून जॉब मिळेना. जॉबसाठी 2-3 वर्ष वाया घातली. त्यात असेच कोव्हिडसारखे सिच्युएशन येतायत आणि घरीच आहेत. म्हणजे आज
मला जिथे मी 2015 पासून जॉबला आलो, आज जवळपास 6 वर्ष झाली. माझे 4 वर्ष जॉबचे गेले आणि 2-3 वर्ष बिझनेसचे गेले. तर आज त्यांचे फक्त ग्रॅज्युएशन होऊन ते फक्त जॉबच्या शोधात आहेत. काही घरी तर त्यांचे काहींचे फोन मलाच येतात, की "प्रमोद कुठे जॉब असेल तर बघ किंवा सांग किंवा तुझे रेफरन्स चांगले असतील तर." असा विषय असतो. त्याच्यामुळं भरपूर गोष्टी अशा आहेत, की आपल्याला उतरायचंय ना, माझं म्हणणं म्हणणं आहे, की असं मी म्हणत नाही, की तुम्ही धंद्यात उतरू नका किंवा तुम्ही धंद्यातच या किंवा बिझनेसमध्येच या. तुम्हाला तुमचं स्वतःचं जे असेल किंवा लोकं म्हणतात म्हणून करण्यात मजा नाही. करणं तुम्हाला आहे. शेवट तुम्हालाच निस्तार नाही. तुम्ही खर्च केला तर लोकं सुरुवातीला तुम्हाला पैसे दिल्यानंतर तेच लोकं पैसे पण मागतील तुमचे. त्याच्यामुळं करायचं ते स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या रिस्कवर आणि स्वतःचे जे नॉलेज, स्किल हे ना बाहेर टाका. लोकांना कळू द्या, की तुमच्याकडे काय आहे. आज भरपूर मार्केटमध्ये भरपूर इन्व्हेस्टर आहेत. इतके लोकांकडे पैसा आहे ना, ते पैसे गुंतवायला तयार आहेत. फक्त तुमचं जे स्किल पाहिजे, तुमच्याकडे जे नॉलेज आहे ना, ते जर त्यांना कळालं ना, झिरो इन्व्हेस्टमेंट तुम्हाला बिझनेस टाकता येईल. झिरो इन्व्हेस्टमेंट. फक्त आणि फक्त तुमचं नॉलेज. हा की मी एक्सपिरियन्स आत्ता घेतला, की माझ्याकडे स्किल आहेत ना, माझ्याकडे नॉलेज आहे ना, माझ्याकडे कित्येक म्हणजे रिच कस्टमर आलेत. म्हणजे जे की येतात ना, त्यांच्याकडे Audis, Mercedes, Fortuner अशा गाड्या आहेत. जे कस्टमर येतो, जो माझ्याकडे येतो, तो कस्टमर हॉटेल लाईन्सचा आहे, कॅफे लाईनचा आहे. पण त्या कस्टमरचं हेच म्हणणं असतं, की "सर तुम्ही जर पुण्यात किंवा मुंबईत अशा ठिकाणी टाका, तुम्हाला जागा देतो, काय भांडवल लागेल ते करू, आपण दोघात करू किंवा पार्टनरशिप देतो. आपण पार्टनरशिपमध्ये करू, 30-70 करा, 50-50 करा." पण मी म्हणतो नाही. कारण काय आहे म्हणजे त्यांनी आपलं नॉलेज ओळखलंय आणि त्यांच्याकडे पैसा आहे. म्हणजे माझं हे सांगणं आहे मुलांनो, ते तात्पर्य त्यातलं, की तुम्ही तुमचं जर नॉलेज दाखवलं ना, आज लोकं तुमच्याकडे येतील. लोकं होऊन म्हणतील, की "सर आपण हे करू, तुम्ही फक्त तुमचं स्किल." आज माझी इथं फॅक्टरी आहे. तर मला सांगलीतून, साताऱ्यातून, सोलापूरचे पण लोकं म्हणतात, की "सर इन्व्हेस्ट आम्ही करतो, जागा आमची आहे आणि तरी 70-30 करा. तुम्ही 70% प्रॉफिट घ्या, 30% आम्ही घेतो. तुम्ही फक्त प्लांट उभा करून द्या इथं सेटअप सगळा. तुम्ही पुण्याचं बघितलं तर चला आम्ही ही फॅक्टरी बघू." म्हणजे इथपर्यंत लोकं तयार आहेत. तर म्हणजे माझं हे म्हणणं आहे, की तुम्हाला मी एक आता माझं युनिक फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग म्हणून नाही सांगत आहे. दुसरे पण भरपूर बिझनेस आहेत मार्केटमध्ये. माझं हे मी माझ्या भरपूर मुलांना सजेस्ट केलं, ठीक आहे बाबा. आज माझा मित्र आहे राहुरीचा, तृषांत म्हणून. आज तो इंजिनिअर आहे, बी मेकॅनिकल आहे. पण त्याने आज वाघोलीमध्ये येऊन स्वतःचं एस-के वडेवालेची ब्रँच टाकली. बघा मग. म्हणजे असं आहे. तो इंजिनिअर तो लाजला असता तर आज त्याचं एक हे नसतं ना. आज त्याचं आज ठीक आहे. आज एस-के वडेवालीची त्याने फ्रँचायझी घेतली. उद्या तो त्याचा ब्रँड ओपन करेल. उद्या तो त्याची फ्रँचायझी देईल लोकांना. म्हणजे अशी जर त्याचे वडील प्रोफेसर आहेत. कॉलेज आता रिटायर झालेत जस्ट. तर त्याने तिची लाज बाळगली असती. नाही मला घरचे आहे. बट मग कारण त्याने पण भरपूर दिवस नोकरीचा शोध केला. पण नाही. शेवटी मग बिझनेसमध्ये आला. अशा गोष्टी असतात, की तुम्ही या मार्केटमध्ये लोकं खूप पैसेवाले आहेत. लोकांकडे खूप पैसे आहेत. फक्त लोकांचे पैशांचा वापर आपल्याला कसा करता आला पाहिजे आणि चतुर असावं माणसाने थोडं चॅप्टर असावं, की कोणी पण आपल्याला येऊन लुटून जाईल असं पण नसावं, नाही का? म्हणजे इतकं पण गहाळ नसावं. पण चतुर असं असावं, की आपल्याला एखाद्याचा यूज कसा करून घेता येईल किंवा आपल्याबरोबर सगळ्यांचा फायदा कसा होईल, ह्या पण गोष्टीचा माणसाने विचार करावा. कारण मी असं ऑब्झर्व्ह केलंय, की मार्केटमध्ये लोकं असे आहेत, की त्यांना फक्त आहे ना वेगळं काहीतरी हवंय. माझं तर मुलांना म्हणणं आहे, की तुम्ही असं वेगळं चालू करा. काही असं वेगळं काही करू नका. राजस्थानमध्ये एक तर माणूस असा आहे, की जेव्हा आपल्याकडचे जे पोते असतात ना, आपण जे धान्य भरतो साखरेचे पोते, त्या पोत्यांच्या उश्या बनवतोय आणि त्या विकतोय ते पण Amazonवर आणि ते पण एक्सपोर्ट करतोय. फक्त आणि फक्त पोत्यांपासून उश्या बनवतोय. ते पोतं आपल्याकडे असे इझिली अवेलेबल आहेत. ते पोते आपण असे ₹10 आणि ₹20 देऊन टाकतो किंवा काही-काही वेळेस ते आपण जाळून टाकतो ते पोते. असे पण आपल्याकडे हे आहेत. मग का आपण अशा गोष्टीत उतरत नाही? किंवा का आपला मराठी माणूस मागे आहे? की आपण आपली टेंडन्सी बदला. प्रथमतः आहे ना, आपल्या घरच्यांना समजवा, की नाही, नाही मला हे करायचंय. संगमनेरचा एक श्रेयश म्हणून आहे. आज त्याचे वडील संगमनेर कॉलेजवर लेक्चरर आहेत. पण तो स्वतः माझ्याकडे आला होता. त्यावेळेस म्हणे, की तो करतो काय फक्त आणि फक्त मोबाईलवर मुलांचे दुकानांचे फ्लेक्स, डिजिटल हे बनवून देतो. डिजिटल ॲडव्हर्टायझिंग करतो छोट्या-छोट्या. तर म्हणजे त्याचं हे म्हणणं आहे, की अ, वडील म्हणतात, "तू शिक." तो फर्स्ट इयरला आहे फक्त इंजिनिअरिंगच्या. पण तो तरी त्याचे वडील एवढं सगळ्या गोष्टी असताना पण तो म्हणतो, "नाही सर मला सेपरेट काहीतरी स्वतःचं करायचंय." आणि तो कित्येक लोकांकडे स्वतः जाऊन दुकानात, की "सर मी असं-असं फ्लेक्स तुम्हाला बनवून देऊ शकतो. तुमची मार्केटिंग करू शकतो मी ऑनलाईन." तर काही लोकं त्याला उभा करतात, काही उभा नाही करत. असा पण होतो. मी सुरुवातीला ज्यावेळेस माझं प्रॉडक्ट बनवलं,
त्यावेळेस मी माझे पॉम्पलेट मी अक्षरशः शोरूमला घेऊन जायचो. तर शोरूमवाले उभा नव्हते करत. शोरूमवाले आज आपल्याला म्हणजे त्यावेळेस मला उभा नव्हते करत. नाही, नाही म्हणे, "हे कुठं चालतंय? हे कुठं भंगारातल्या गोष्टी, ह्या कुठं ह्या शोरूमला चालतील? हे शोरूम पाहिलं का इथं किती पॉश मटेरियल आहे. इथला क्लास वेगळा आहे पुण्याचा." असं म्हणणारे होते. आज तेच शोरूमवाले सर जे आम्हाला डीलरशिप देता का? मग अशा गोष्टी असतात, की एका वेळेस आपल्याला त्याच्यातलं नसतं. सुरुवातीला यश येत नाही. ते लोकं आपल्याला त्यावेळेस उभं करत नसतात. ज्यावेळेस सिच्युएशन अशी येते, की आज ना कोल्हापूरचे कस्टमर आहेत अभिजित शिंदे म्हणून. ते स्वतः आपल्या फर्निचरचा मॉल टाकायच्या तयारीत आहेत. त्यांचं ते पूर्ण त्यांची फॅमिली येऊन पाहून गेली. त्यांच्या मिसेसच्या नावावर तो मॉल टाकायचा आहे त्यांना कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरहून सातारा, सांगली, तिकडे रत्नागिरी, गोवा, पणजीपर्यंत त्यांना तो एरिया, हॉटेल एरिया कव्हर करायचा आहे. म्हणजे असं हे असतात. माझं मुलांना हे सांगणं आहे, की ठीक आहे तुम्ही स्वतःकडे कॅपिटल नसेल, स्वतःकडे भांडवल नसेल, तर तुम्ही खचून जाऊ नका, की भांडवलच सगळा बिझनेस असतो असं नाहीये. नॉलेज तुमचं स्वतःचं नॉलेज हे पण खूप आहे. ठीक आहे नॉलेज जरी नसलं, पण तुम्ही हे करू शकता. आज मार्केटमध्ये ना भरपूर बिझनेस आहेत. तुम्ही त्या बिझनेसची मार्केटिंग करा ना. झिरो इन्व्हेस्टमेंट. कशाला त्याला पैसे लागतात? आज तुम्ही माझ्या प्रॉडक्टची मार्केटिंग करा ना. तुम्ही माझे प्रॉडक्ट्स लोकांसमोर दाखवा. असं-असं मी तुम्हाला प्रॉडक्ट मागे देईल. कित्येक मुलांना मी हेच सजेस्ट केलंय. रुपया इन्व्हेस्ट न करता तुम्ही ऑनलाईन यूज करताय, Insta यूज करताय, Facebook यूज करताय, WhatsApp यूज करताय. याच्या थ्रू तर तुम्ही जर तुमच्या कुठल्याही पण कंपनीचे मी माझेच प्रॉडक्ट म्हणत नाहीये. तुम्ही कुठल्या पण कंपनीचे प्रॉडक्ट जर असे दाखवले ना, नक्कीच लोकं तुमच्याकडून एक नाही 10 नाही तर 1 प्रॉडक्ट घेतील. त्याच्या थ्रू तुम्हाला त्याच्यात बिझनेस मिळून जाईल. असं पण करा. भरपूर लोकं ट्रेडिंगनी मोठे झालेत. भरपूर लोकं मार्केटिंगनी मोठे झालेत. आज स्वतःची कंपनी जरी नसली किंवा स्वतःचं काहीच नाहीये. पण आज ते पैसा कमवतात किंवा ते ट्रेडिंगनी मोठे झालेत. तसा विषय असतो. म्हणजे कुठल्याही स्वरूपाचा धंदा, कुठल्याही स्वरूपाचा बिझनेस करा. आपण कुठल्याही क्षेत्रात गेलो ना, तिथे आपलं 100% दिलं ना, यश नक्की. आज नाही पण उद्या तरी नक्कीच आहे. पहा मग. धन्यवाद सर. निश्चितच आमचे सगळे तरुण उद्योजक तुमच्या या सक्सेस स्टोरीनं भारून गेले आणि निश्चितच त्यांना पण प्रेरणा निर्माण झाली की त्यांना पण असं वाटतंय की आपण काहीतरी व्यवसाय करू शकतो. आणि तुम्ही बरोबर. बोलताना असं सांगितलं की जेव्हा आपण बिझनेस करतो, स्टार्टअप करतो, तर हो. त्यावेळेस आपल्याकडे काय स्किल पाहिजे की येस, आपण येस. मेन म्हणजे तुम्ही सांगताना सांगितलं की आपला ब्रँड तुम्ही स्वतः बनवा, स्वतः हो. क्रिएटिव्ह व्हा, येस, येस. स्वतःच्या आयडिया वापरून बिझनेस करा. बिझनेस करा. सेल्फ सेल्फ रिस्क, कॉन्फिडन्स. सेल्फ कॉन्फिडन्स असू द्या, रिस्क चिकाटे असू द्या तुमचे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही एक्झाम्पल वाईज सांगितल्यात, खूप सारे एक्झाम्पल पण दिलेत, त्याबद्दल खरंच कॉलेजच्या वतीने तुमचे आभार. हो सर. यानंतर मी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सोनई प्राचार्य डॉक्टर लावरे सर यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावे. आजच्या कार्यक्रमासाठी आपण सर वेळ दिलात आणि महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर आपण एवढं नाव केलंय आणि खरंच काही ज्या पर्यावरणासाठी समस्या ठरल्या होत्या त्या पर्यावरणाच्या समस्यावरती आपण मात करून एक सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट त्या दृष्टीनं फार मोठं काम केलंय. ड्रम पासून तयार केलेल्या वस्तू किंवा टायर पासून तयार केलेल्या वस्तू आणि त्याही परदेशात सुद्धा वापरल्या जाऊ शकतात हे आपण दाखवून येस. दिलंय. हो. आणि खरंच आनंदाची बाब आहे की महाराष्ट्रीयन माणूस लोक म्हणतात की कोणी चांगला व्यवसाय करू शकत नाही, पण आपण महाराष्ट्रीयन त्यात श्रीरामपूर तालुक्यात असून सुद्धा छोट्या शाळेत शिकला तुम्ही म्हणालात, हो. पण एवढ्या याच्यात असून सुद्धा तुम्ही एवढं चांगलं काम केलं. म्हणून तुमचा विषय मला आवडला की आपण प्रेरणा कुठून घेतली आणि आपल्याला काय कशा अडचणी आल्या आणि आपण कसं एक्सपेक्टेशन या स्टार्टअपचं देत गेलात. खरंच छान काम आहे, स्तुत्य काम आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना कालपासून सांगतोय की रिअल स्टोरी आणि रिअल हिरोज काय असतात हे तेव्हा प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलाल तेव्हाच ते हा. कळतं. तर आपण या व्यवसायातले रिअल हिरो आहात आणि महाविद्यालयाकडून आपलं खरंच आम्ही स्वागत करतो आणि आपले एवढं स्तुत्य कार्यक्रम याला अगदी चालना देण्यासाठी आमच्याकडनं काही होण्यासारखं असेल तर डेफिनेटली आम्ही मदत करूया. आणि आम्हीही वेस्ट मॅनेजमेंटमध्ये थोडंसं काम चालू केलेलं आहे आणि आमचा जो एक हा जो प्लॅटफॉर्म आहे इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन काउन्सिल, ज्याच्यामध्ये MHRDच्या अंतर्गत आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या अंतर्गत आपण विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देतो
आणि याच्यातनं ज्यांनी खऱ्या अर्थाने स्टार्टअप सुरू केलेत, नव्याने सुरू केलेत आणि ज्यांचे वर्ष 2 वर्ष सुरू आहेत, हो अशा स्टार्टअप फाउंडर किंवा त्याचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतील यांच्याशी मुलांना मी संवाद घडवून आणायचा संवाद. प्रयत्न करतो. यातून हो नवीन उद्योजक तयार होतील ही अपेक्षा आहे. हो आमच्या नक्कीच. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख आणि संस्थापक अध्यक्ष यशवंतराव गडाख साहेब यांच्या हो प्रेरणेतून ह्या गोष्टी उभ्या राहिल्यात. त्याचबरोबर आम्ही दुसरा एक प्लॅटफॉर्म आमचा चालू आहे तो पर्यावरणाविषयी. हो आणि हो पर्यावरणाविषयी आता आम्ही महाराष्ट्र युथ फॉर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी अवेअरनेस मायेचा नावाने हा ग्रुप रन होतो. याच्यामध्ये आम्ही वेगळे कार्यक्रम घेतो. त्यावर पाण्याची समस्या असेल, कचऱ्याची समस्या असेल, कुठल्या हो प्रकारचे झाडं लावावे, नेटिव्ह प्लांट कसे उपयोगाला येतात, पक्ष्यांसाठी काय करायला पाहिजे, असे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे. तर त्याही अंतर्गत असे उपक्रम पुढे घेऊन जायला हरकत नाही. आणि हा उपक्रम जो सुरू केला आहे महाराष्ट्रासाठी असून हा सुरुवात आम्ही नगर जिल्ह्यातनं केली आहे. हो नगर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी, शालेय विद्यार्थी असतील, महाविद्यालयाचे विद्यार्थी असतील, या सर्वांसाठी प्लॅटफॉर्म ओपन केला आहे. आणि त्याच्यावरती वेगवेगळे जे आपले असतील म्हणजे विद्यार्थी त्यांना याच्यामध्ये सामील केलं जातं. जवळपास 14 तालुके आणि त्यातले म्हणजे वेगळे महाविद्यालय याच्यामध्ये सामील झालेले आहेत. आणि तिथेही या गोष्टीचं डिस्कशन चालतं. तर आपण एवढे छान लेक्चर दिले, तुमचे अनुभव सांगितले. हो खरं तर तुम्ही तयार केलेल्या वस्तू त्या पिक्चर फॉर्म मधून बघायला संधी मिळाली असती. तर अशा पद्धतीनं जर तुमचे काही व्हिडिओज अपलोड केले असतील तर ते नक्कीच शेअर करा, जेणेकरून मुलांना याचा फायदा होईल आणि नक्कीच मुलं ते नक्कीच. बघतील आणि तुमच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांचे व्यवसाय सुरू करतील. हो आमच्या नक्कीच सर. महाविद्यालयानं आता लॅक्सिकॉन बायोऑर्गॅनिक्स नावाची कंपनी 2 वर्षापूर्वी सुरू केली. ती आता काम करते, जी ऑर्गॅनिक प्रोडक्टमध्ये आम्ही काम करतोय. तसं आता एक रेस्क्युअर सोल्युशन नावाने एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू केलेली आहे. त्याच्यानंतर आमचं तसंच एक सेक्शनेट कंपनी आता कॉलेजने मुलं एज्युकेशन स्किल नावाने सुरू केलेली आहे. तर वेगळ्या कंपनी आता मुलं भाग घेऊन पुढे यायला तयार झालेत. अशाच आपल्या प्रेरणेतून आणखी काही विद्यार्थी घडवत ही अपेक्षा ठेवतो आणि तुमच्या कामाला शुभेच्छा देतो. गुगलवर तुम्ही P2S इंटरनॅशनल टाका किंवा आपल्या फेसबुकला टाका P2S इंटरनॅशनल अप सायकलिंग डिझाइन कॉन्सेप्ट. तर आपलं पेज ओपन होतं. आपलं इन्स्टा पण पेज आहे P2S इंटरनॅशनल. त्यावर कॉन्टॅक्ट डिटेल्स पण आहेत आणि भरपूर मी केलेले प्रोजेक्ट्स, फोटोज ते तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. गुगलला आहे, गुगल पेज येतं आपलं. इंडिया मार्ट वगैरे यावर पण आपले प्रॉडक्ट लिस्टेड आहेत. त्यावरून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि गुगलला आपला ॲड्रेस पण आहे, लोकेशन पण आहे. तुम्ही डायरेक्ट कंपनीत व्हिजिटला आले तर तुम्हाला प्रत्यक्षात प्रोडक्ट्स पाहायला मिळतील, नवीन आयडियाज मिळतील आणि जरी आयडिया पण मिळतील आणि तुम्हाला त्यातून काय घेता येईल तेवढं घेता येईल. जर तुम्हाला त्या थ्रू नवीन बिझनेसची आयडिया असेल ते आम्हाला सांगा. आपण तुम्हाला काय मदत करता येईल ती मदत करू तिथून. थँक यू सर.